हरे कृष्ण. नमस्कार. मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालच आपला अर्थसंकल्प 2026 श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साध्या आणि सोप्या सरळ भाषेत हा अर्थसंकल्प 2026 काय आहे. तर सुरुवात करूया आपण अर्थसंकल्प 2026 याचं विश्लेषण. तर आज आपण हा जो अर्थसंकल्प 2026 आहे या अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा अर्थसंकल्प आपण अनेकदा टीव्हीवर ऐकतो, वर्तमानपत्रात वाचतो, पण तो आपल्या रोजच्या जीवनावर नेमका कसा परिणाम करतो हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आजची चर्चा तांत्रिक किंवा अवघड शब्दात न करता सोप्या आणि सरळ भाषेत आपण करणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांनाही हा अर्थसंकल्प समजू शकेल. समजून घेऊया अर्थसंकल्प म्हणजे काय. बहुतेक वेळा लोकांना असं वाटतं की अर्थसंकल्प म्हणजे फक्त कर वाढला की कमी झाला, पेट्रोल महाग झालं की स्वस्त झालं, एवढंच. पण प्रत्यक्षात अर्थसंकल्प म्हणजे काय असतो, तर हा देशाचा आर्थिक आराखडा असतो. सरकार पुढील वर्षात आणि पुढील दशकामध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या 10 वर्षातही आपण पैसे कुठे खर्च करणार आहोत, कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देणार आहोत, रोजगार कसा वाढवणार आहोत, हे सर्व अर्थसंकल्पातून ठरत असतं. म्हणून अर्थसंकल्प समजून घेणं देशाची दिशा समजून घेण्यासारखं असतं. आता आपण अर्थसंकल्प 2026 चा मुख्य दृष्टिकोन समजून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की हा जो अर्थसंकल्प आहे हा तात्काळ लोकप्रियतेसाठी नाही, तर भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी आहे. सरकारचा दृष्टिकोन 3 शब्दात सांगायचा झाला तर विकास थांबवायचा नाही, अर्थव्यवस्था स्थिर ठेवायची आहे आणि भविष्यातील भारतासाठी आजपासून तयारी करायची आहे. तर हा दृष्टिकोन आपल्यासाठी का महत्वाचा आहे? कारण स्थिर आणि नियोजनबद्ध विकासातूनच सामान्य माणसाचं काय होतं, जीवन सुधारत जातं. आता आपण वळणार आहोत भांडवली खर्च या गोष्टी. आता या बजेटचा कणा म्हणजेच काय, तर भांडवली खर्च काय आहे समजून घेऊया. भांडवली खर्च म्हणजेच काय, तर इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च. जसं की रस्ते, रेल्वे, मेट्रो, पूल, शहर, पाणी पुरवठा यावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे आणि करणारही आहे. हा खर्च फुकटचा नाही आहे, यामुळे थेट रोजगार निर्माण होतो, उद्योगांना काम मिळतं, उद्योगांना चालना मिळते, खाजगी गुंतवणूक सुद्धा वाढते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च हा अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. समजून घेऊया सर्वसामान्यांना याचा काय फायदा होऊ शकतो. तर याचा फायदा फक्त मोठ्या कंपन्यांना होतो असं नाही, तर सामान्य माणसालाही याचा थेट फायदा होतो. उदाहरणार्थ चांगले रस्ते, कमी वेळ कमी इंधन, म्हणजे इंधनावरचा खर्च, रेल्वे सुधारणा, सुरक्षित आणि वेगवान प्रवास, शहरातील सुविधा म्हणजे व्यवसाय संधी. तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सोयी सुविधा, रोजगार आणि आर्थिक गती. शेवटी एक आहे की आपण जेव्हा एक सामान्य माणूस रस्त्यांवरून चालत असतो, ती किती सुधारणा आपल्यापर्यंत पोहोचते हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर अर्थसंकल्प फक्त कागदावर अवलंबून न राहता तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा त्याचा उपयोग होणार आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. तर आपण पुढच्या स्लाइडकडे वळणार आहोत. समजून घेणार आहोत मेक इन इंडिया आणि उत्पादन क्षेत्र याविषयी. सरकारचा दुसरा मोठा भर म्हणजे मेक इन इंडिया आहे. म्हणजे वस्तू भारतातच तयार व्हाव्यात. याचा अर्थ परदेशातून वस्तू आणणं कमी करायचंय, भारतात कारखाने वाढले पाहिजे, स्थानिक
तरुणांना इथे रोजगार मिळाला पाहिजे. जेव्हा उत्पादन देशात वाढतं तेव्हाच कुठे देश मजबूत होतो. पुढे आपण समजून घेणार आहोत लघु उद्योग. लघु उद्योग म्हणजे काय? दुकानदार, छोटे कारखाने, सेवा पुरवणारे व्यवसाय, हेच MSME म्हणून तुम्ही ऐकलंही असेल, तुमच्या कानावरही पडलं असेल. तर MSME म्हणजे केवळ छोटे कारखाने नाहीत, तर दुकानदार, कारागीर आणि सेवा पुरवणारे व्यावसायिक. हे क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. या बजेटमध्ये MSME साठी कर्ज सुलभता, नियम सुलभ, व्यवसाय वाढीस मदत, म्हणजे लघु उद्योग मजबूत असतील तरच सामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. म्हणजे व्यवसाय करणं सोपं होणं यासाठी क्लिष्ट नियम कमी केले आहेत, ज्यामुळे उद्योजकांना कागदपत्रांमध्ये अडकून न पडता व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येईल. थोडक्यात, जेव्हा लघु उद्योग मजबूत होतात तेव्हाच सामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. ग्रीन एनर्जी म्हणजेच पर्यावरण जे आहे आपलं, त्याच्यावरची सुलभता. आज संपूर्ण जग स्वच्छ ऊर्जेकडे वळत आहे, बरोबर? तर भारतही याला काही अपवाद नाही. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, इलेक्ट्रिकल वाहनं हे फक्त पर्यावरणासाठी नाही, तर इंधन आयात कमी करण्यासाठी आहे, खर्च कमी करण्यासाठी आहे आणि पुढील पिढीसाठी स्वच्छ हवा देण्यासाठी आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्त भारत, स्वच्छ हवा आणि शाश्वत विकासाची हमी म्हणजे आपल्या मुलांचे सुरक्षित भविष्य. आता आपण समजून घेऊया ह्या ग्रीन एनर्जीचा म्हणजे पर्यावरणाच्या सुलभतेचा सामान्य माणसावरती काय परिणाम होऊ शकतो. त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला नक्कीच होतो. जसं की वीज बिल कमी होऊ शकतं, म्हणजे जास्तीत जास्त सौर ऊर्जेची जे आहे त्याचा वापर आपण करणं आपल्या आयुष्यामध्ये, प्रदूषण कमी होणं, आरोग्य सुधारणं. तर आज आपण घेतलेले पर्यावरणपूरक निर्णय हे आपल्या मुलांचं भविष्य काय करतात, तर सुरक्षित करतात. म्हणजे येणाऱ्या नवीन पिढीसाठी हे दीर्घकालीन खूपच याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता आपण पाहूया आरोग्य आणि शिक्षण. कोणताही देश पुढे जायचा असेल तर नागरिक निरोगी आणि कुशल हवेत. म्हणजेच काय, तर आरोग्य आणि शिक्षणावरती जो खर्च आहे तो म्हणजेच होणारा खर्च देशाच्या भविष्यावर गुंतवणूक आहे. आपण त्याला खर्च म्हणण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीवरची गुंतवणूक आपण म्हणू शकतो. युवा पिढीला केवळ पदवी न देता त्याला प्रत्यक्ष रोजगारासाठी लागणारं तांत्रिक प्रशिक्षण, जेणेकरून रोजगारक्षम युवा तयार होतील यावर भर देणं गरजेचं आहे. सो आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च केवळ व्यय नसून, जसं मी म्हणतो खर्च नसून, ती देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे. आता आपण बोलूया डिजिटल भारत. म्हणजे हे समजून घेऊया. आज आपण UPI म्हणजे जिथे पाहिजे तिथे आपण जीपे वगैरे आपण यूज करतो, ऑनलाईन सेवा वापरतो. या डिजिटल इंडियामुळे, डिजिटल भारतामुळे वेळ वाचतो, पारदर्शकता वाढते आणि सरकारी सेवा सोप्या होतात. सो डिजिटल व्यवस्था म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी सुलभ असं प्रशासन. या प्रणालीमुळे सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहण्याचा वेळ खूपच वाचला आहे. प्रत्येक व्यवहाराची नोंद राहत असल्याने पारदर्शकता पण वाढलेली आहे आणि भ्रष्टाचाराला देखील आळा बसत चाललेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हेही खूप चांगलं होत चाललंय. आता आपण समजून घेऊया की जे कर धोरण आहे त्याचा सर्वसामान्यांशी काय दृष्टिकोन असू शकतो. या बजेटमध्ये कर धोरणात स्थैर्य ठेवलं आहे. कर स्थिर असतील तर लोक नियोजन करू शकतात, गुंतवणूक वाढते, अर्थव्यवस्थेवर विश्वास वाढतो. आणि कर म्हणजे केवळ पैसा नाही, तर विश्वासाचा करार आहे. ऑफकोर्स या वेळी आयकर ह्या या बदल खूप काही मोठे बदल सर्वसामान्य माणसांसाठी झालेले नाही आहेत. आणि जेणेकरून आता कसं कुठलंही निवडणूक वर्ष नाहीये, त्यामुळे कुठलेही बदल सर्वसामान्य माणसांसाठी जे काही आयकरच्या संदर्भात आहेत ते केले गेलेले नाहीये. पण तरी सुद्धा हे खूप चांगलं, म्हणजे आपण म्हणू शकतो की चांगला अर्थसंकल्प नक्कीच आहे. गुंतवणुकांना जे आहे, गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर्स आपण म्हणतो, त्यांच्यासाठी काय संदेश देतं हे बजेट? तर हा अर्थसंकल्प लगेच श्रीमंत होण्याची योजना नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे काय आहे, तर आपण म्हणू शकतो योग्य दिशा आहे. तर दीर्घकालीन दिशादर्शक आपण असं म्हणू शकतो. जो संयम ठेवतो, दीर्घकालीन विचार करतो,
त्यालाच खरा पुढे जाऊन फायदा होतो. आणि त्यामुळे आपण ह्या अर्थसंकल्पाकडे या दृष्टीने पाहिलं पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांनी काय करायला हवं? सर्वसामान्य नागरिकांनी पहिले दरवर्षी अर्थसंकल्प समजून घेतला पाहिजे. म्हणजे देशाचा अर्थसंकल्प जेव्हा तुम्ही समजून घेणार, तेव्हा स्वतः तुम्ही सुद्धा आपल्या जो महिना असतो, आपण आपल्या कुटुंबाचं कुटुंबाचा आर्थिक संकल्प म्हणजे कुटुंबाचा सुद्धा अर्थसंकल्प आपण मांडू शकतो, जेव्हा आपण आपल्या देशाचा अर्थसंकल्प समजून घेतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपण त्याला खूप हे समजतो की अरे, त्या देशाचा अर्थसंकल्प काय समजून घ्यायचा, आपल्यासाठी काय मिळतं. पण नाही, आपल्याला आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण का, बऱ्याच वेळा मग काय होतं की आता तर सोशल मीडिया खूप वाढलाय, मग खूप अफवा पसरवल्या जातात सरकारबद्दल, सरकारच्या विरोधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. आणि मग त्यापेक्षा आपण स्वतः तो अर्थसंकल्प जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर कुठेतरी आपल्याला समजतं की काही गोष्टी मध्ये बिलकुल तथ्य नाही, आणि त्यामुळे ते समजून घेतला पाहिजे. आणि तेच आहे, जेव्हा जेव्हा आपण आपल्या देशाचा, आपण त्या देशात राहतो, तर त्या देशाचा अर्थसंकल्प समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्यास आपण नक्कीच, आपल्याला त्याचा फायदा हा पुढे मिळतोच मिळतो. तर आपण आता पुढे समजून घेणार आहोत आपल्या ह्या अर्थसंकल्पाने आपल्या भविष्याची काय दिशा, म्हणजे भारत 2047 मध्ये, जसं आपल्या माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे मोदींचं, की भारत 2047 मध्ये कसा दिसला पाहिजे. तर भारत 2047 मध्ये कसा असेल हे आजच्या निर्णयांवरती अवलंबून आहे. त्यामुळे आजचे पायाभूत काम, शिक्षण, पर्यावरण हेच उद्याचा भारत घडवू शकतो. म्हणजे यावर, म्हणजे आज आपण काय जे ठरवणार आहोत, आज आपण जे काही चांगले निर्णय घेणार आहोत, आपण जे आज आपलं सरकार आहे त्याला जसं आपण पाठिंबा देणार आहोत, आपण आपलं काय कॉन्ट्रीब्युशन या देशाचा नागरिक म्हणून आपण देऊ शकतो, ते आपण पाहिलं पाहिजे. तरच कुठेतरी आपला चांगला 2047 मध्ये जो आपण भारत व्हिज्युअलाइज करतोय, आपण पाहणार आहोत, ते कुठे जाऊन भविष्य म्हणा किंवा ते कुठे जाऊन साध्य होणार आहे. तर त्यासाठी आपण स्वतः त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आपली स्वतःची इन्व्हॉल्वमेंट आपण त्याच्यामध्ये दाखवली पाहिजे. सामान्य नागरिक म्हणून आपण पहिले सुरुवातीला अर्थसंकल्प दरवर्षी जो सादर होतो तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि निव्वळ देशाचा नाही, तर आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचाही अर्थसंकल्प आपण समजून घेतला पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की हा जो अर्थसंकल्प 2026 होता, हा विकासाचा, समावेशकताचा, म्हणजे सर्व समावेशक असा आणि स्थैर्याचा असा अर्थसंकल्प आहे. तो संधी नक्कीच देणार आहे आणि योग्य उपयोग आपल्याला तो करून देणार आहे. त्यामुळे सजग राहा आणि अर्थसंकल्पाविषयी नक्कीच अजून तुम्ही जाणून घ्या तुमच्या परीने. मी एक साधा छोटा प्रयत्न केला आहे की हा अर्थसंकल्प 2026 आपल्यासाठी, सामान्य नागरिकांसाठी काय आहे. मूलभूत गरजा ऑफकोर्स आपल्यासाठी ॲज अ सामान्य नागरिक ज्या आहेत, म्हणजे रस्ते आहेत, वाहनं आहेत, घर आहे, निवारा आपण म्हणू शकतो, पर्यावरण आहे, या ज्या गोष्टी आहेत, त्या जेव्हा आपल्याला चालताना, वावरताना दिसतील, तेव्हाच आपणही म्हणू शकतो की खरंच हा, ह्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या. तर ते मिळणार, पण त्यालाही वेळ लागणार आहे. आता कुठे 10 वर्ष झालं, एक सरकार, एक आपलं स्थैर्य म्हणजे बोलतो ना, स्थिर सरकार आपल्याला मिळालं आहे इतक्या वर्षानंतर. त्यामुळे अजून पुढच्या 10 वर्षात आपल्याला नक्कीच, आपण प्रगती पथावरती आपला भारत देश जाणार आहे, हे नक्कीच मला सुद्धा वाटतं. आणि आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये नक्कीच सामील व्हा. तर मनापासून खूप खूप धन्यवाद ऐकल्याबद्दल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरे कृष्ण.